झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळी जिल्ह्याची ओळख असलेल्या उस्मानाबादच्या 319 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। तलाव कोरडे पडले। त्या दुष्काळाचा पहिला फटका बसणार आहे तो बांधकाम मजूर आणि शेतमजुरांना। हिवाळ्यात ही स्थिती आहे तर सगळा उन्हाळा सरणार कसा असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर आहे। संकटात सापडलेल्या मजुरांकडे दुष्काळ निवारणाचे कार्यक्रम राबवणाऱ्या प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा केवळ 351 मिलीमीटर पाऊस पडला। वार्षिक सरासरीच्या फक्त 51% इतका कमी पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे पडलेत। जिल्ह्यातल्या तलावात फक्त 1% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाई असणाऱ्या 319 गावात 629 खासगी विहिरी तसंच बोर ताब्यात घेऊन लोकांना पाणी पुरवठा सुरू केलाय। जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या 129 आहे। जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या उस्मानाबाद शहरात 61 तर ग्रामीण भागात 68 टँकर्स आहेत। दुष्काळामुळे जिल्ह्यातील 438 गावांमध्ये 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 75% गावं टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित झाली आहेत। विशेषतः ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र आहे। रात्र लोक झोपना ते 3-3 वाजेपर्यंत हापशापर्यंत झोप बसते ते हापशाला एक घागरी ते कधी मिळत पण नाही। पिण्याच्या पाण्याचा फार प्रश्न झाला। सगळी बारकी मुलं सुद्धा अवघडून चालले ते रात्र झोपना ते। पाणी टंचाईचा पहिला फटका बांधकाम मजूर आणि गवंड्यांना बसलाय। बांधकामांना बंदी असल्यानं त्यांचा रोजगारच बंद झालाय। जिल्ह्यात 1.5 लाखापेक्षा जास्त बांधकाम मजूर आहेत। त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना या दुष्काळाचा मोठा फटका बसतोय। त्यांना रोजच्या जेवणाचीही भ्रांत आहे। विशेष म्हणजे संघटित नसल्यानं दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर या बांधकाम मजुरांकडे समाजाबरोबरच प्रशासनाचंही दुर्लक्ष होतंय। त्यामुळे आता जगायचं कसं हा प्रश्न त्यांच्या पुढे आव असून उभा आहे। जगायचं गोरगरिबाने कसं हे कसं जगायचं? खाया प्यायला काय नाही तवा मंजुरी आहे करावं तवा खायला भेटतंय। शेतवाडी नाही काय नाही हातावरचं पोट आहे मग कसं जगायचं? काम जर आम्हाला नाही मिळलं तर आम्हाला मुंबई पुण्याला जावं लागेल। मुंबई पुण्याला जाऊन पुन्हा तिथनं पुन्हा कमवून यायचं पुन्हा इथं लेकर बाळ आमची उपाशी मरतात। तोपर्यंत आम्ही काय करायचं? शेतमजूर ही पाणी टंचाई आणि रोजगाराच्या दुष्टचक्रात अडकलाय। पाण्यासाठी वेळ द्यायचा तर कमवायचं कसं असा तिढा त्यांच्या समोर आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।